हॅलो गाईज, कोकणी अक्षर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही जात आहोत नदीवरती मासे पकडायला. तर चला जाऊया आपण. आणि आज आपण नदीवरती म्हणजे पुढे नाही थांबणार आहे, म्हणजे आपण जिथे गणपती विसर्जन करतो तिथे नाही राहणार आहे. आपण आता खूप पाठी जाणार आहे, म्हणजे आमचं एक डव आहे तिथे जाणार आहोत आज आपण. म्हणजे ते खूप पुढं आहे आणि खूप लांब आहे, तिथे जाणार आहे. कारण की आता उन्हाळ्यामध्ये तिथं पाणी नसतं, नदीला पुढे खूप असतं, ते तुम्हाला बघायला भेटेलच. तर चला जाऊया आपण. तर आता हा बघा दादा आणि पुढे पप्पा आहेत आणि पाठून अथर्व येतोय. आणि आता आपण नदीजवळ पोचणारच आहोत आणि तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. चला. तर ही बघा आता आपली नदी आणि नदीचा आजूबाजूचा परिसर बघू शकता. हा बघा, हवा पण सुटली आहे खूप. तर चला आता जाऊया आपण. आणि ते बघा पप्पा दिसतील तुम्हाला, हे बघा. आणि ही आपली नदी आली आहे आणि पूल पण आलं आहे, पण नदीला एक थेंबसुद्धा पाणी नाही, बघू शकता तुम्ही. हा बघा, हां पूर्ण सगळं संपलं आहे पाणी, हे बघा. आपण ह्याच नदीला जाणार आहे, पण पुढं जाणार आहे खूप, याच नदीच्या पुढे जाणार आहे. तर चला. तो बघा अथर्व पण आला आहे, आता पण जाऊया. चला. तर आता आम्ही पुलावरती आलो आहे आणि आता मी जातो आहे सर्वजणं पुढं. तर चला. तर आता आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि ही बघा करवंद भरपूर आहे, ती बघा. ही बघा, आपण एक काढूया. ही बघा, खा. कसं आहे, गोड आहे की आंबट? गोड आहे, आंबट गोड आहे. तो काढे बघा, बघा तिकडनं जा. इकडे पण आहे ती बघा. आता मला दे एक. ही बघा, इथे आपल्याला हाताला येतील अशी करवंद आहेत. आपण घेऊया, बघूया गोड आहेत का. हे बघा, कुठं आहे? हो बघा. एक नंबर आहेत गाईज. कोंबडा तू कोंबडी खायची काय? का असेल? कोंबडा, कोंबडी शकता तुम्ही किती आहे हिरबळ हिरबळ. म्हणजे आपण गेम खेळूया काय रे? हो. काय आहे? कोंबडा. काय आहे? कोंबडी. कोंबडी निघाले. तासाचा टाइमपासचा गेम होता. अथर्वला काही काम नाही. चला. तर आपल्याला आता दुसरी नदी आलेली आहे. इथे भरपूर नद्या आपल्याला लागणार आहेत. तर आता ही आपण जी मगाशी मी तुम्हाला खाली नदी दाखवलेली तीच आहे ही. काय काय माहिती. हे बघा, हे असं काहीतरी दिसतंय, पेरूसारखं आहे मला असं वाटतंय. हे तुम्हाला जर माहिती असेल ह्याला काय बोलतात तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. पकड, काय करतोस. तर आता आपल्याला दादा आणि पप्पांपर्यंत पोचायचं आहे, कारण आम्ही दोघीच आहोत पाठी. आणि हे बघा, इथे थोडंसं पाणी आहे. तर चला. मस्त करवंदांचं ना, हाताला पण लागलंय माझ्या. नदीत काय
ही बरीचशी जागा. हो त्या दिवशी आलेलं नाही तिकडं नंतरला पावसाळ्याच्या वेळेस. दादाचं गार्डन ते खायचं. हा दादाचा गर्दा हे झालेला. तुझा गर्दा हरवलेला नाही का आंबे किती आहेत पाण्यात. हे बघू शकता आंबे किती आहेत आंब्यावर. पिकलाय रे. होय चला ते दोघं खूप पुढे पचलेत. आता मी डायरेक्ट त्यांच्या इथे जाते. चला म्हणजे टोपीने आणलीस काय ग? हो खूप ऊन आहे इथं आणि मस्त वाटतं एकदम. पण उन्हात डोकं नको दुखायला तेवढं बस. चला हो आणि हवा पण भरपूर सुटली इथं. बघू शकता पानं बिनं हलत आहेत. आणि हा तर आता आपण दादापर्यंत पोचू. चला काय काय पाहिलं काय पिशवी घेतो ते थोडा वेळ परत नंतरला मला इकडे काटे खूप आहेत. काटे आहेत तिथं. तर चला मी आता इथे खूप घनदाट जंगल आहे. हे बघू शकता पूर्ण घनदाट जंगल येतं. आणि बघू शकता इथं पूर्ण घनदाट जंगल आहे आणि आम्ही इथनं जातोय. आणि अथर्व इथं काय काय असतं? मोर, कोंबड्या, कोंबडी अशी बरीच प्रकारची प्राणी असतात इकडं. ससा ढेकरे खूप काही असतं. तुम्ही सांगितलेलं आता ऐकलंच असेल अथर्वने. आणि आपली मगाशी जी खाली मोठीवाली नदी मी तुम्हाला दाखवली ना तीच आपल्याला खूपदा दिसणार आहे. आता ही दुसऱ्यांदा दिसली आहे. ही बघा तीच आहे ही नदी. काय काय आलेला कधी तो झोपायला याच्यावर बसलो होतो ते बरोबर. कोण कुठं हा हा नाही पुढचा हलतोय मोबाईल हा तो झोपायला. हा हा बघा झोपाळा. पेंड्याचा नाही तर घरी जा. तो दरीव जा. तिथून आहे ना तो बघा तिकडे आहे ना पहिला पेंड्या टाकलास ना हा तिकडे ढोवा आहे त्याच्यात जायचा. असं कसं काय? डायरेक्ट जायचा खाली. आणि पहिल्यांदा कसं पैसे बिसे नसायचे ना तर तिथं त्या गव्हाच्या इथं आहे ना हे नारळ वगैरे दिलास ना देवाला आणि सांगितलं तिथं जाऊन की माझ्या घरात लग्न आहे तर मला लग्नासाठी भांडी पाहिजे. तर तिथून आतमधून भांडी यायची. हा जादू. लग्न झाली ना ती भांडी परत नेऊन तिथं ठेवायची. मग आता नाही होत तसं. पहिले डॉक्टर होते ना त्यांच्या टाइमला यायचे. म्हणजे इथं जर एखादा पेंडा किंवा एखादा माणूस जर आतमध्ये गेला ना तरी पण तिकडं बाहेर यायचा डायरेक्ट. म्हणजे असा आतमधून भुगरा होता कुठेतरी. आणि आपल्या वस्तूंसाठी आहे ना लग्नाला ही कसली भांडी तांब्याची भांडी यायची. कपत नाही तर ते बघा कैऱ्या लटकले तिथं. हे बघा काय करतोय सर कशाला आणि अथर्व आपला काढतोय. खाली जायला नाही तर तू तरी खाली जाशील. चल आपण याच्यानं काढू. तर आता आम्ही तिसरी नदी भेटली आम्हाला. आणि हे बघा इथे पाणी आहे बघू शकता. आणि किती स्वच्छ पाणी आहे हे बघा. तर चला आपण तिकडे जाऊया. ही खूप दगडी आहे तिथं मोठी मोठी. तिकडे जाऊ दे. तुझ्या होतात तिकडे
त्या बघा किती पाणी बघा किती ट्रान्सपरंट आहे. आणि दादा आता इथे वाट्या भरतोय हे बघा. आणि अथर्व त्या पूर्ण आता खाली काय बॉटल्या लावणार आहे हे बघू शकता. तू पण लावणार आहेस ना? हा त्याच्यामध्ये या फरसाण भरणारे बॉटलीत आणि दादा रवा भरतोय. आणि ना तिकडे ना एक असं मांडग्याचा पाईप आहे तर त्याच्यामध्ये पप्पा बोलतात मासे असतात. मला माहिती नाही असतील. दादा जातोय आता तिथं वाटे लावायला. त्या बघा तो बघा पाईप दिसते का तुम्हाला. त्याच्या अवतीभोवती मासे पण आहेत. आणि आता दादा तिकडे वाट्या लावतोय. चला आपण बघूया. मी पण नाही येत नाही तर राहू दे. आणि आता दादा लावतोय तो बघा. एकदम शांतता हवी असते इथं जेव्हा पण आपण लावतो वाट्या बिट्या म्हणून. आणि इथं पूर्ण शांत असतं. आणि गाईज एक वाटी त्या साईडला तिकडे लावून झालेली आहे. आता आम्ही दुसऱ्या आणि इथे पाणी बघू शकता किती ट्रान्सपरंट आहे हे बघा. आपण मग अशी करवंद खाल्लेली त्याच्या हात धुवूया हे बघा. आणि आता दादा लावतोय. तो बघा दुसरी आता वाटी लावतोय. ते दक्कड मला काय तो काढ दादा काढ दादा जा काढ नल काढ. तर चला आपण पण जाऊया तिथं. अथर्व बॉटल घेऊन नाचतो इकडनं तिकडनं. नल काढायचा तर तो बघा दादा नळ काढतोय. त्याला नळ बोलतात. बघूया काय हाय का आपल्या लक आहे का. त्याचे पण आहे काय? नाही आहे काहीच. हा मासे येतात ह्याच्यात सुतेऱ्या ते बघा. शिंगट्या सुतेऱ्या वगैरे. का ठेव कुठे तर लावून. तो बघा दादा लावतोय परत त्याला. आणि आता दादाने बॉटल पण लावणार आहे. तो पाणी भरतो त्याच्यात ते बघा. आणि सोडला नाही त्याने अशीच त्याची उभी राहावी लागते. आणि दादा आता एका दगडाला बांधतोय. इकडे वरती जातोय ते मी नंतर जाईन. आता माझं 3. तर आता दादाने लावले. आणि इथे अथर्व माझ्या पप्पांना भरून देतोय 1 वाटी. काका तिथं पण काय कुठं तो काय तो बोलता ना कुठं नल नळ. हा तो नंतर काढूया. ए मी वरती जातोय.
तर आता मी पप्पांसोबत जात आहे त्या साईडला. ते आता लावत आहेत वाटी. तर चला, इथे वाटी लावलेली आपण म्हणून आपण हलू बोलूया. तर आता पप्पा आले तिथे आणि ते बघू शकता गाईज तुम्ही किती मला हे पाणी खूप जास्त आवडले, कारण हे पाणी खूप ट्रान्सपरंट आहे आणि ह्या पाण्याला उपेळ पण लागते हा का. द्या. आणि हे बघा वाटी, हेच पाणी बघू शकता. आणि ते बघा त्या साईडला मासे सुद्धा आहेत. ते बघा मासे. तिथे शेवाळ आहे. हे घ्या. नको. आणि पुन्हा आपण दगडाला हात लावले तर पाण्याने हात धुवा. आणि किती स्वच्छ पाणी आहे हे, एकदम मस्त भारी. मला खूप आवडलं हे पाणी. वाव, लय भारी. ये पाणी उडे आपण गाईज. ये आणि हे बघू शकता तुम्ही पाणी किती भारी आहे. मला खूप आवडलं आहे पाणी. चला आपण उडूया. ये हे बघा. आणि चला आता आपण जाऊया. लेट्स गो. आणि आजूबाजूचा परिसर तर अप्रतिम आहे. मला खूप जास्त आवडला आहे. मस्त एकदम. ती बघा आपल्याला लाल वाटी दिसते, ते मासे आले आहेत ते बघा. एकदम शांत राहावं लागतं तरच येतात ते मासे. ते बघा. तर चला. तर पाणी इकडे भरपूर चला असतं. इथं ना खाली बघ बाबा. आपण इकडून जाऊया. खूप पातेर आहे इथं, आवाज पण येते पातेऱ्यांचा. आणि दादा आणि अथर्व कुठे गेलेत काय माहिती. हां ती काय काय हे बघा, ह्या मोठ्या दगडाच्या पुढं ते बघा. ही काय. आणि ते बघा आम्ही पण इकडून आलो आणि ते दोघं पण आले तिकडनं. ते बघा. ते बघा. चला चला जाऊया आपण पण तिकडेच. पाणी खाली काय काय लावलं. तर गाईच आता आपल्या वाट्यानी बॉटल लावून झाल्या आहेत. ते तुम्हाला मंजिरीने दाखवले असेलच. तर आता मी जस्ट बघायला जातो त्या वाट्या लावल्यात त्या व्यवस्थितपणे बसल्यात की नाही. कारण आपण वाट्या लावल्याच्या नंतर मासे इकडं म्हणजे फिरायला लागले तर पलटी होण्याचे चान्सेस पण असतात कधी कधी, व्यवस्थित एखादी वाटी लागली नाही तर. तर त्यासाठी मी बघायला जातो आहे आणि तेव्हा आपल्याला माहीत पडेल की वाटी व्यवस्थित आहे की नाही आणि वरती मासे आलेत की नाही ते पण बघता येईल. त्यासाठी चालू आहे. हे बघा इथं बॉटल लावले, त्या बॉटलमध्ये मासे बघा किती अडकलेत, उड्या मारत आहेत. हे बघा.
खूप सारे मासे आले तिथं. बॉटल तर तिथं व्यवस्थित लागले आणि तिला आतमध्ये पण मासे भरपूर शिरलेत. आणि आता इकडं आपण वाटी लावली ती बघायला चाललो आहे. कुठे लावली होती आपण वाटी? कारण इकडं ज्या वाट्या आणि बॉटल लावल्या त्या मंजिरीने तुम्हाला दाखवल्या नाही, कारण ती तेव्हा दुसरी वाटी लावायला गेली होती. तर बघू शकता, हा बघा इथे एक आहे. इथं पण खूप सारे मासे आहेत. अजून पुढे पण आहेत, त्या बघूया आपण पटापट जरा. आणि आता कमी पाणी आहे त्याच्यामुळे वाटा जास्त वेळ पण ठेवून चालणार नाही, कारण मासे बाहेर पडून जातील जे काय शिरतील ते. ही बघा इथं एक बॉटल आहे, त्या बॉटलच्या बाहेर बघितलं तर खूप मासे आहेत. आतमध्ये पण शिरले आहेत बऱ्यापैकी. आणि अजून एक इकडं वाटी लावलेली आहे, त्या वाटीवर आहेत, तिथं पण आहेत. हे बघा तिथं वाटी आहे त्या दगडांमध्ये. जाऊया थोड्या वेळात काढायला येऊ. पण नदीचा परिसर बघू शकता तुम्ही, एकदम पूर्ण झाडच झाडं आणि नदीच्या आतमध्ये पूर्ण दगडी आहेत. तर आता दादा मी काढून आणले वाटी. आता तर सोडते, बघा केवढे मासे आहेत. वाव मस्त. हे बघा एवढे मासे आलेत एका वाटीत. आता बघूया बाकीच्या वाट्यांमध्ये किती येतात. दाखवा. दांडाचे हे बघा एका वाटीत बरेच आहेत. बस झाले एवढे, पण अजून भरपूर येतील. लावा त्यांचे, हे करा. अजून लावलेत आपण वाट्या, त्याच्यामध्ये पण बघूया आहेत का. एवढाच आणलाय एवढाच आणला का रे? ते दोनदा लागणार तिथं आम्ही काढायला वरती. तर आता आम्ही झाले त्या साईडची वाटी काढायला. तर चला पटकन जाऊया आपण, त्याच्यात पण बघूया केवढे आहेत. पहिली हिकडची काढूया. पुढे दादाचं दाखव. इकडं आण ना बाबा ती पिशवी. खालीच नाही इकडे. मग तर खाली जाऊ. मी वर आणू काढून. चल बाबा इधर मी वाटे काढून. तू थांब यांच्यासोबत. ठीक आहे. अरे इथं तर आहे. हे बघा एक पडला खाली. हा बघा मासा मस्त. हे बघा इथे. ठीक आहे. तर दादा टाकतोय. मस्त पैकी. आता ते वाले आणि तिकडून पप्पांनी पण आणले वाटी, त्याच्यात पण आहेत. हे बघा. अरे काय करतोयस? हे बघ पिशवीत पण आहे. किती भेटले होते? हे भदू काय पिशवीत गेलाय बघ एक. काढलास? अजून हे घे. ह्याच्यात पण आहेत, पप्पाने आणलेले. हे बघ माझ्या पायाजवळ. हा बघा काहीच पप्पाने उचलला ते. टाकू नको तर काय एवढा टाकलेला टाकू नका म्हटलं. 75 आपले खाली जाऊया. तिकडे खालीच लावतो. हो. हे बघा आता एवढे भेटलेत मासे.
काय नाही इथे पडलेलं ना वरती चढलं. 3:30 मध्ये. अरे बस अजून एकदा लावलं एवढं भेटलं बस झालं नाही तर बघ. अरे हल्लू अथर्व पडला. आता अथर्व काढते बॉटल. अरे काढ एकदाच जातील नाही तर. आहेत काय आहेत बऱ्यापैकी आहेत. चला आता आपण जाऊया त्या साईडला. आपण तिकडं लावूया कारण तिकडं भरपूर आलेले मगाशी मासे आहेत भरपूर आहेत तर. चला गाईज जाऊया आपण. My God. आणि हे बघा मगाशी बॉटल ज्याच्यामधनं आपण काढलेली. आणि आता अत्तर परत जातोय काढायला. ती बघा बॉटल त्याच्यावर पण आहेत. बघा जोरात बोलायचं नाही मग मासे येत नाही. ते बघा भरपूर आहेत त्या बाटली. दादा गेलाय तिकडं पुढं. चला जाऊया आपण तिकडे. हे बघा काढून कसं ठेवू. पाणी काढून टाक. अरे मासा आलं. अरे मासे पण येतील बाहेर. खाली बस. फरसांचं बाबू फरसांचं काम आहे आपला. मग थांबा आधी तो आल्याशिवाय काढू नको आधी. म्हणजे पिशवी ठेवली. तर आता दादाने परत एकदा तिथे ठेवली. आणली. बघूया आता ह्याच्यामध्ये केवढे. इकडे घे नाही तर खाली जर पडते. काय रे तिकडे घे बाबा. आणि इथं ते बघा खूप सारे मस्त. हे बघा थांब फोटो काढते. आता आपण काढूया. हे बघा केवढं आहे. पिशवी पण काढा. हा बघा गाईज हा बघा केवढा मोठा आहे. कशाला फरसाण ठेवा. फरसाण ठेवा. ही बारीक तो बघ पडलाय एक. वाट्यांचं काम बनतं. मी लावूया. असती आणि आता दादाने परत दुसरी बॉटल आणले. त्याच्यात पण भरपूर आहेत. तर आता दादा काढेलच. काढ काढ काढ. तो बघा भरपूर आहेत. फरसाण ठेव इकडे. फरसाण ठेव. फरसाण कामाचं. खोला ती पिशवी.
येतात तर काढते त्याच बॉटलीमधले. आणि आता दादा ह्या साईडनं घेऊन आलाय. मग अशी इकडनं आणलेला ना त्यानं, तर आता इकडनं आणते. आहेत का त्याच्यात पण? आहेत. ओ वय भरपूर येते. हे बघा भरपूर आहे त्याच्यात पण. तो काय झालं तू काढतं. तर आता दादा आपला दुसऱ्यांदा वाटी काढायला चालला आहे. आणि आपली मंजिरी ती आत्याकडे गेली शिवांशला आणायला. आणि दुसऱ्यांदा लावलेल्या वाट्यांमध्ये बघूया आता किती मासे भेटत आहेत ते. आणि इकडे बघू शकता इथे एक वाटी लावले आणि तिकडे एक वाटी लावले. आणि आपला दादा पुढं वाटी काढायसाठी चालला आहे. काय बोलतो? हां. तर आपला दादा एकदम पुढे गेला आहे. येऊ काय तिकडं? हां. तर दादा आपल्याला पुढं बोलवतोय. तो बघा गेला आहे आपला दादा पुढं. इकडं दगडवणी आहे शाप. आम्ही परवाच्या दिवशीच आलेलो इकडं असा फेरफटका मारायला पोरं. आणि तो बघा तिकडं बांधारा दिसतोय. तिकडं आपला दादा गेला पुढं. मी इकडं धावाच्या इकडं आलेलो परवाच्या दिवशी. तिकडं आता आलो आम्ही वाट्या लावायला. वाट्या आणि बॉटल्या. आणि इथं पण एक जागा आहे मस्त ती लावायसारखी बॉटल वगैरे. आणि तिकडनं आपला दादा वाटी घेऊन आला आहे. फुल भरले काय रे? थोड्यात म्हणतोय. रिकामी बोलतोय ही वाटी. थोडे. आणि आपली दुसरी वाटी लावायला आपला दादा इथं दुसरी जागा शोधतोय. तर इथं पण एक वाटी लावलेली. इथं बघू शकता पाणी कसला. आणि तिथं मासे पण खूप सारे फिरत आहेत त्या दगडीच्या इथं. 4-5 आहेत दुसऱ्या वाटीत. तर काका आणि मंजिरी आत्याकडे गेले आणि आम्ही दोघं इकडंच आहोत मासे पकडत आहोत. आणि आपला दादा बॉटल वगैरे काढायला इकडं आला आहे वरच्या साईडला. बॉटलीत काय ना मगाशी लावली ती फुल भरून आलेली. 2 बॉटल्या फुल भरून आलेल्या. आणि इथे एक कुठेतरी वाटी लावलेली आहे ती आता काढून खालती 2 बॉटल्या आणि एक वाटी आहे वाटतं ती काढायला जायचं. जात आहेत नाही आहेत 2 वाट्यांमध्येच आहेत फक्त म्हणतो आपला दादा. तर इकडं मोठ्या दगडी आहेत आणि इकडं भयंकर जंगल वगैरे आहे. तर आपल्या चौथी वाटी आता आपला दादा काढायला गेला. ते बघा
ह्याच्यात पण काय नाही. किती महिने पाणी असतो या वाटीत? आलेत अर्धे मासे. हे बघा जाडे जाडे आहेत मासे. तर एक वाटीत तर सोडून झाली आहे आपली. दुसरी वाटीत 4-5 आहेत म्हणते दादा आपला. कशी फडफडतात पिशवीत. तर गाईच आता फायनली आपल्या 2 टाईम आपण वाट्या लावल्या होत्या आणि एवढे मासे भेटलेत. अथर्वच्या हातात आहेत ते. अथर्व दाखव वरती कर जरा. हे बघा हे एवढे सारे मासे भेटलेत आणि आत्ता आम्ही चाललो आहे घरी. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.